ब्रेन अँड ब्युटी ऐश्वर्या रायला हा शब्द तंतोतंत जोडतो. त्यांनी समाजाला एक आणि देशाला जगाला 3 शब्दामध्ये स्तब्ध करून टाकलेला आहे आणि तो म्हणजे एकही जाती मानवता जाती, एकही धर्म प्रेम धर्म और एकही भाषा दिल की भाषा. म्हणजे समाजाला त्यांनी एक खूप छानपैकी उदाहरण दिलेलं आहे. त्याचबरोबर जर ह्या त्याच्या शब्दांनी जर पाहिलं असेल तर राजकारणी जे समाजामध्ये तेढ निर्माण करतात त्या शब्दांनी त्यांना खरोखर त्यांच्या छातीवर कोबरा नाग लोळल्याशिवाय राहू शकत नाही. कारण की जे रात्रंदिवस समाजामध्ये तेढ निर्माण करतात आणि तिथे विश्वसुंदरीनं आपल्या बुद्धीचा जो अप्रतिम जो तिथे परिचय दिलेला आहे, त्याचबरोबर एक शांततेचं वातावरण, कुणालाही त्यांच्या शब्दापासून दुखावलं गेलेलं नाही आहे. त्याचबरोबर असं समजायला येतं की त्या खरोखरच बुद्धीनेही श्रीमंत आहेत. त्याचबरोबर जर बघितलं आपण तर शिल्पा शेट्टी म्हणते की क्षत्रिय हू और सनातनी हू, त्या धर्माची रक्षा करण्यासाठी मी हमेशा तत्पर राहीन असं त्यांचं मत पडलं. त्यामध्ये चूक काही नाही, कारण की ते जे बोलल्या त्या वैयक्तिक बोलल्या आणि वैयक्तिक जे बोलतो त्याला फक्त तो स्वतःपुरतं बोलतो, त्याला समाजाशी काहीही लेनदेन नसतं. जेव्हा अभिनेत्री मोठी होऊन जातं आणि तिला वाटतं की फक्त आपलं पोट आणि आपला परिवार हा सुरक्षित चालावा याकरता असे जे शब्द आहे हे शब्द वापरले जातात, यामध्ये काही नाही. कारण की शिल्पा शेट्टीची जेवढी बुद्धिमत्ता होती तेवढ्याच बुद्धिमत्तेनुसार त्या बोललेल्या आहेत, त्यामध्ये चूक काहीच नाही, म्हणायला काही हरकत नाही. मात्र विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने आपल्या बुद्धीचा अप्रतिम परिचय दिलेला आहे. त्या बुद्धीचा खरोखर ब्रेन अँड ब्युटी म्हटलं तर यामध्ये खरोखर ऐश्वर्या राय ही 1 नंबरवर होती, आहे आणि राहील समोर, असे म्हणायला काही हरकत नाही.